साईराम. श्री साईबाबांनी त्यांच्या हयातीमध्ये 1911 पासून शिर्डी येथे श्रीरामनवमी उत्सव सुरू केला होता. चालू वर्षी हा आपला 114वा श्रीरामनवमी उत्सव या शिर्डीमध्ये संपन्न झालेला आहे. हा उत्सव 3 दिवस चालतो. यावर्षी 5 एप्रिल ते 7 एप्रिल हा उत्सवाचा कालावधी होता. या उत्सवाच्या कालावधीमध्ये साधारणतः 2.5 लाखापेक्षा जास्त साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतलेला आहे. आणि जेव्हा भक्त दर्शनाकरता येतो तेव्हा त्यांनी साईबाबांना भरभरून दान पण केलेलं आहे. या 3 दिवसामध्ये जे आपल्याकडे दान प्राप्त झालं त्याची आज मोजदाद केलेली आहे. या मोजणीअंती जवळपास 4,26,07,182 एवढी देणगी ह्या 3 दिवसामध्ये प्राप्त झालेली आहे. या देणगीचा आपण तपशील बघितला तर यामध्ये 1,67,89,078 एवढी रक्कम दक्षिणापेटीमध्ये प्राप्त झालेली आहे. देणगी काउंटर जे संस्थांमध्ये आहे त्याच्यामध्ये 79,38,830 रुपये प्राप्त झालेले आहेत. आपल्याकडे आरती पासेस आणि दर्शन पासेसच्या माध्यमातून 47,16,800 एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे. काही लोकांनी ऑनलाईन पण देणगी दिलेली आहे, काहींनी चेकनी दिली, मनी ऑर्डर पण केली आहे. याच्या माध्यमातून 1,24,15,214 एवढी रक्कम प्राप्त झालेली आहे. काही भक्तांनी सोने पण दान केलेले आहे. हे सोने जवळपास 83 ग्राम एवढे सोने देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत. या सोन्याची आपण किंमत बघितली तर ती 6,15,782 एवढी होते. काही भक्तांनी चांदी पण दान केलेली आहे. 2,030 ग्राम एवढी चांदी या दान स्वरूपात प्राप्त झालेली आहे. चांदीची किंमत बघितली तर ते 1,31,478 रुपये एवढी होते. या साई भक्तांनी जे साई भक्त दर्शनाकरता आले त्या साई भक्तांच्या आपण भोजनाची पण व्यवस्था केली होती. या उत्सव कालावधीमध्ये जवळपास साई प्रसादालयामध्ये 1,61,529 एवढ्या साई भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे. जे भक्त दर्शनाकरता आले त्यांना आपण बुंदीचं पाकिट हे त्यांना प्रसाद म्हणून देत असतो. या कालावधीमध्ये 1,76,200 एवढ्या भक्तांना बुंदी प्रसादाचं वाटप केलेले आहे. काही साई भक्तांनी जे लाडूचे पाकिट असतात ते पण घेतलेले आहेत. एकूण या उत्सव कालावधीमध्ये 3,63,074 एवढी लाडू पाकिटांची विक्री झालेली आहे. या लाडू पाकिट विक्रीच्या माध्यमातून संस्थांना 72,61,000 रुपये प्राप्त झालेले आहेत. जेवढे काही साई भक्त आपल्या शिर्डीमध्ये आले या सर्व साई भक्तांची आपण राहण्याची व्यवस्था केली होती. संस्थांचे 5 जे निवासस्थान आहेत त्यामध्ये साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्त निवास, देवळावरती निवासस्थान, साई आश्रम भक्त निवास आणि साई धर्मशाळा या ठिकाणी साई भक्तांनी निवास व्यवस्थेचाही लाभ घेतलेला आहे. उत्सव कालावधीमध्ये जास्त गर्दीची अपेक्षा धरून आपण साई भक्ताकरता मंडपाची पण व्यवस्था केली होती. बऱ्याचशा साई भक्तांनी या मंडपामध्येही निवास व्यवस्थेचा लाभ घेतलेला आहे. एकूणच या उत्सव कालावधीमध्ये साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात शिर्डीमध्ये येऊन साईबाबांचे आशीर्वाद प्राप्त केलेले आहेत.